तुम्ही एक चालतं बोलतं चुंबक आहात. आपल्या प्रतिभाशाली विचारांच्या साह्याने आपल्या आयुष्यमान अन्य लोक, भिन्न विचार, भिन्न भिन्न संधी व वेगवेगळ्या परिस्थितींना आकर्षित. जर तुम्हाला वेगानं यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्या अपयशाची गती दुप्पट करून टाका. कारण त्याच्या पलीकडेच यश दडलेलं असतं. निसर्गात कोणत्याही प्रकारच्या थट्टा मस्करीला थारा नसतो. निसर्ग नेहमी खरा, नेहमी गंभीर, कठोर व नेहमी योग्यच असतो. ज्या काही चुका घडतात त्या माणसाकडून घडतात. निसर्ग कधीही भेदभाव करत नाही. सर्वांना एक समान वागणूक निसर्ग देतो. जमिनीत कोणतेही बीज पेरा, निसर्ग त्यास रुजण्याची, विकसित होण्याची संधी अवश्य देतो. मनामध्ये ज्या विचारांचं बीज पेराल तेच उगवेल. तुमच्याकडे असलेल्या लघु कल्पना, स्वकल्पना याची साखळी आहे. या साखळीमध्ये छोट्या छोट्या लघु स्वकल्पना ज्या असतात त्याचा मिळून एक मोठा असा विश्वास निर्माण होतो. तुमचा सगळा विश्वास हा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या हार्ड ड्राईव्हवर नोंद करा. तुमचा सगळा विश्वास हा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या हार्ड ड्राईव्हवर नोंदवला गेलेला असतो. तुमच्या आज जी स्वकल्पना असते त्यानुसारच बाह्य वर्तन घडत असते. तुमचं मन हे अत्यंत शक्तिशाली आहे. तुमच्या बाबत घडणाऱ्या जवळपास प्रत्येक गोष्टीवर तुमच्या विचारांचा ताबा आणि प्रभाव असतो. तुमचे विचार तुम्हाला आनंदी आणि दुःखी बनवू शकतात, सावध, सजग किंवा हताश बनवू शकतात, लोकप्रिय किंवा टीकेची धनी देखील बनवू शकतात. आत्मविश्वासाने परिपूर्ण तुमचे विचार तुम्हाला आनंदी, दुःखी बनवू शकतात, सवय, सजग किंवा हताश बनवू शकतात. लोकप्रिय किंवा टीकेचं धनी देखील ते तुमचे विचार तुम्हाला बनवू शकतात. आत्मविश्वासाने परिपूर्ण किंवा असुरक्षित देखील बनवू शकतात. सकारात्मक किंवा नकारात्मक देखील तुम्हाला बनवू शकतात. मग कधी तुम्हाला शक्तिमान बनवू शकतात, असहाय्य किंवा पळपुटाई बनवू शकतात, विजेता किंवा परिस्थितीशी शिकार झालेल्या शिकारीसारखं तुम्हाला बनवू शकतात. एखादा हिरो किंवा झिरोही बनवू शकतात. तुमचं तुम्हीच ठरवा तुम्हाला काय व्हायचं. तुमचे विचार तुम्हाला आनंदी किंवा दुःखी बनवू शकतात. तुमचे विचार तुम्हाला सावध, सजग किंवा हताश देखील बनवू शकतात. तुमचे विचार तुम्हाला लोकप्रिय किंवा एखाद्या टीकेचा धनी देखील बनवू शकतात. आत्मविश्वासाने परिपूर्ण किंवा कधी कधी असुरक्षितही बनवू शकतात. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही बनवू शकतात. कधी तुम्ही शक्तिमान होऊ शकतात तर कधी असाध्य एखाद्या पळपुट्यासारखं देखील तुम्हाला तुमचे विचार बनवू शकतात. विजेता किंवा परिस्थितीचा शिकारही तुमचे विचार तुम्हाला बनवू शकतात. तुम्हाला एखादा झिरो किंवा एखादा हिरोही तुमचे विचार बनवू शकतात. बालपणी तुमच्या मनामध्ये जे तुम्हाला भरवलं गेलेलं आहे ते आणि तुम्हाला आलेला अनुभव याचा परिणाम म्हणजे कल्पना, समजुती, मन आणि निष्कर्ष असतात. ते केवळ तुमच्या स्वकल्पनाचा आकाश निर्माण करत नाही, तर तुमच्या आयुष्याचं तत्वज्ञानही ठरवत असतात. जर तुमचा स्वतःचा विश्वास असेल की तुम्ही हुशार, क्षमताने परिपूर्ण, मैत्रीपूर्ण, लोकप्रिय, निरोगी, रेखीव व्यक्तित्वाचे धनी आहात,
जर तुमचा विश्वास असेल की तुम्ही हुशार, क्षमताने परिपूर्ण, मैत्रीपूर्ण, लोकप्रिय, निरोगी, उत्साही, निकोप, कुतूहलाने असलेले, रचनात्मक, राखीव रेखीव व्यक्तिमत्वाचे धनी आहात, एक सुंदर आयुष्य घडवणारे सर्वोत्तम तुम्ही व्यक्ती आहात, तर या मूलभूत गृहीतकामुळे तुम्ही तुमचं ध्येय ठरवू शकता, इतरांशी चांगले वागू शकतात, प्रतिकूलतेवरून बाहेर पडू शकतात, यशस्वी होतालच, यात काही शंकाच नाही. कल्पित कथांचं विसर्जन करून टाका. ज्या कल्पित कथा आहेत त्यांचं विसर्जन करून टाका. मी चांगला नाही, मी वाईट आहे, मी चांगला नाही, मी वाईट आहे, मी अपुरा आहे, मी न्यूनगंड आहे, मला हे येत नाही, मी परिपूर्ण नाही, हे डोक्यातून काढून टाका. सर्वोत्तम बनण्याची क्षमता तुमच्यात आहे. होय, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे वाक्य इथं लागू होतं. कारण सर्वोत्तम गोष्टीवर तुमचाच हक्क आहे. स्वतःला समर्पित करा आणि आनंद घ्या. सर्वोत्तम